नेहमी त्याच प्रकारचं चिकन खाऊन कंटाळा असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि परस काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी झटपट होणारी आणि तेवढीच टेस्टी अशी मस्त अशी सुका चिकनची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला तर मग ही रेसिपी करायला सुरुवात करूयातच. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका. तर सर्वात प्रथम मी ते अर्धा किलो चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. त्याला हळद, मीठ, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट लावून घेतलेली आहे. आणि अर्ध्या तासानंतर इथे मी आता लोखंडाची कढई घेतली आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. खूप कमी साहित्यात आपण हे चिकन करत आहोत, परंतु खूप भन्नाट होतं. तर छानपैकी कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान परतला गेला की आपण त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत. त्यामध्ये मी एक छोटीशी मिरचीही घातलेली आहे. तर हिरवी मिरची नक्की वापरा एखादी, जास्त नको, कारण आपण त्यामध्ये मसालाही वापरणार आहोत. तर आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे, तीही छान घालून झाल्यानंतर परतून घ्यायचं. आणि नंतर आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. एक छोटा चमचा इथे मी मिरची पावडर घालत आहे, तर ही घरचीच मिरची पावडर आहे. त्यासोबतच आपल्याला घालायचं आहे 2 मोठे चमचे इथे कांदा लसूण मसाला. हाही माझा घरचा कांदा लसूण मसाला आहे. याची ऑलरेडी मी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर सगळं एकजीव करायचं, छान मसाला परतून घ्यायचा. आपण कोणतेही एक्स्ट्राचे मसाले घातलेले नाहीत, कारण की कांदा लसूण मसाल्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स असतात, त्यामुळे काही घालायची गरज नाही. आणि जे काही आपण मॅरिनेशन करून घेतलेलं चिकन आहे ते घालून घेतलं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर आपण वाफेवरच हे चिकन शिजवणार आहोत. आणि यामध्ये आपण वाटतानाही मीठ घातलं आहे, मॅरिनेशनमध्येही मीठ घातलं आहे. म्हणजे जे काही आपण आलं लसणाची पेस्ट केली होती त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. त्यामुळे तो अंदाज घेऊनच यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. मसालाही कांदा लसूण मसाल्यामध्येही मीठ असतं, त्यामुळे जपून मीठ वापरायचं आहे आपल्याला. तर मीठ घातलं आहे, परत एकदा छान मिक्स केलं आहे. आत्ताच त्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर मॅरिनेशन केल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला. तर जे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण होतं त्याच्यामध्ये मी अगदी किंचित थोडंसं पाणी घातलं आणि ते मिक्स केलेलं आहे. सुरुवातीला ते खाली लागू नये, नंतर जसं मीठ त्यामध्ये मुरत जाईल तसं चिकनचं पाणी सुटायला सुरुवात होते. आत्ताच तेल सुटायला सुरुवात झाली आहे, तुम्ही पाहिलं असेल. तर त्यावर मी ताट ठेवलं आहे, ताटावर पाणी घालायचं आणि आपल्याला हे मध्यम गॅसवर हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर लगेचच 5 मिनिटांनी मी दाखवत आहे, कारण की आपल्याला थोडंसं हलवून घ्यायला पाहिजे खाली लागू नये यासाठी. तर बघू शकताय छान असं आत्ताच ते केवढं यम्मी दिसतं आहे. तर मस्तपैकी मिक्स केलं, परत त्याच्यावर पाणी ठेवलं आहे, झाकण ठेवून ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर जवळजवळ 15-20 मिनटं झालेली आहेत आणि आता बघू शकता त्याला भरपूर सारं पाणी सुटलं आहे, तेल दिसायला लागतं आहे. आणि आता आपल्याला हे चिकन ताट वर न ठेवताच असं ओपनमध्येच हे शिजवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ते सुकं चिकन करायचं आहे. जर ग्रेव्ही किंवा तुम्हाला त्याला रस थोडासा करायचा असेल तर तुम्ही पाणी वर ठेवलं तरी चालेल, परंतु आपल्याला सुकं करायचं आहे, त्यामुळं मी अशा प्रकारेच ते आता शिजवून घेणार आहे. तर खूपच कलर सुंदर आलेला आहे. आपण कोणतेही एक्स्ट्राचे मसाले घातलेले नाही. कांदा लसूण मसाल्यालाच खूप चव असते. कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याची ऑलरेडी माझी रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली, पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि अशाच माझ्या नॉनव्हेजच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत, ती तुम्ही प्लेलिस्ट जाऊन चेक करा माझ्या चॅनलवर. तर बघू शकता आपली ऑलमोस्ट चिकन सुक्याची रेसिपी झालेली आहे आणि आता मी ते सर्व करत आहे. तर याबरोबर देत आहे मी तांदळाची भाकरी आणि पाया सूपही मी केलेलं आहे. पाया सूपची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सोबतच भात आहे. तर आता बघू शकता खूपच यम्मी असं हे चिकन दिसत आहे. तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. आवडली तर जास्तीत लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.